आम्हाला एका शब्दात डिस्क्राईब करतो, 5 मिनिटात करून देतो. आळशी, चोप मारणारा. मी बोलू? हो. मोस्ट जिनियस. काय करायचं सांग. काकी काच्याच्या वाटीला जॉईंट असतो इथे. हो हो ही काच्याची वाटी नाही, पितळेची वाटी आहे. हल्ली तसेच असतात. मसाल्याचा डब्बा पंचधातू असतो. हे बघ डबा छान आहे ना. सुंदर 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 आहे. एकदम. स्माइल, लिप स्माइल. येस, थोडा ॲटिट्यूड. येस, तसंच कॅमेरा लुक. थोडे टर्न करा बॉडी त्या साईडला तिकडे लेफ्ट साईडला. हां, आता बघा इकडे बॅकला बघा कॅमेऱ्यात. सुंदर. आपण इथे ना आंब्याची पानं लावूया, म्हणजे तो हिरवा रंग येईल त्याला. सुपारी कॉईन. खूप एक्साइट आहे आणि खूप मजा करणार आहे. खूप छान वाटत आहे, कारण या दिवसाची खूप वर्षापासून वाट बघतोय. तो आजचा दिवस आला आहे. खूप मस्त वाटतंय. धावपळ चालू आहे पण खूप छान वाटतंय. लहानपणापासून खूप आम्ही एकत्र खूप मस्ती करायचो. जेवढं भांडायचो तेवढंच मस्ती पण करायचो. लहानपणापासून खूप सपोर्टिव्ह आहे. प्रत्येक गोष्टी खूप सपोर्ट करतो आणि प्रत्येक गोष्ट मी त्याला विचारूनच करतो. छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तरी त्याला विचारून करणार. प्रत्येक गोष्टीत तो पाठीशी उभा असतो. भाऊ माझा छान आहे, गोड आहे आणि त्याचं लग्न आहे म्हणून मी खूप मजा करणार आहे. सगळी हाऊस पूर्ण करणार आहे. हळद लागली, 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 हळद लागली. साजूक तुपात नाजूक चमचा आणि पंकजरावांचं नाव घ्यायचं आग्रह तुमचा. ओके. विवेक भाचा त्याच्या नावानुसार आहे. म्हणजे लहानपणी सुद्धा तो त्याला कुठला प्रश्न विचारला तर तो आपण किती त्याला असा मजेशीर किंवा त्याला अडवण्यासारखा प्रश्न विचारला
तरी तो विवेक त्याच्या नावानुसार विचार करूनच उत्तर द्यायचा. सगळी भाचवंड माझी लाडकीच आहेत, पण हा खूप म्हणजे तसा विचारी मुलगा आहे आणि प्रेमळ आहे, वागणं चांगलं आहे आणि गुणी मुलगा आहे. विवेक महत्वाकांक्षी आहे. त्याने एखादी गोष्ट करायची ठरवली की तो ती करण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करतो, पण ती गोष्ट तो करून दाखवतो. भाच्या भाच्या काय शोधतोस? भाच्या भाच्या काय शोधतोस? घे आता इथे. असं थोडस असं हात कर. आम्हाला मुलगी नाहीये, दोन्ही मुलगी असतात. आमची मुलगीच आहे ती. आता असं वाटतंय की आपल्या घरातनं कोणतरी जाणार, एकदम बोलतात ना स्पेशल. एक अशी जेवढं घर ती असल्यावर जेवढं भरलेलं घर वाटायचं ना, आता तेवढंच रिकामं वाटेल उद्यापासून खूप. कारण आमचं एवढं बोलणं नसायचं घरात, पण जेवढं ती बोलते घरामध्ये तेवढं म्हणजे शांतता वाटेल खूप उद्यापासून घरामध्ये. असं आहे. पण छान वाटतंय जेणेकरून ती एक नवीन जर्नी तिची स्टार्ट करते आता. स्नेहलला जसा पाहिजे होता तसाच तो आहे. विवेक आहे तसा, फिजिकली पण तसाच आहे आणि स्वभावाने पण त्यासारखाच आहे. दोघांची एकच रास आहे गोष्ट. त्याच्यामुळे काय ते दोघांचा स्वभाव एकमेकांना खूपच पूरक आहे. आमच्या घरातली पहिली मुलगी. हा, आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये मी सगळ्यात पहिली मुलगी आहे ती. ते आमच्या खूप लाड, खूप तिचा लाड झालेला आहे. आणि खूप हट्टी खूप हट्टी आहे. खूप लाडात वाढली, लाडात वाढली. खूप सर्वांची लाडकी घरामध्ये, आमच्या सर्वांची, तिच्या काकांची, काकीची, सर्वांची. ती अजून लहानच आहे. मोठी झाली वयाने, ती अजून लहान बाळासारखीच आहे. तिला फॅमिली फंक्शन्स खूप आवडतात. खूप आवडतात. तिला वाटलं होतं असं की होईल की ना माझं आता विधी होईल की नाही. तिच्या मनामध्ये शंका होती जरा, होईल की नाही, पण ते झालं. तिचा म्हणजे परमेश्वरानेच तिची इच्छा पूर्ण केली आणि पूर्ण व्यवस्थित पार पडले. आउट ऑफ 10 म्हणजे ह्यांच्यासारखी जोडीच नाही मी या भूतलावर बघितलेलीच नाही. मी अपेक्षा नाही करत त्याच्याकडे, तू माझ्यासाठी काहीतरी कर किंवा मला गिफ्ट दे, आम्हाला फिरायला घेऊन जा. हे सगळं माझ्या अपेक्षा नाही आहेत बिलकुल त्याच्याकडे. ऑफकोर्स 10 आउट ऑफ 10, कारण ही जोडी मला माहित आहे कशी बनते. म्हणजे जाम सिक्रेट. 10 आउट ऑफ 10. जेव्हा बघतो तेव्हा 10 आउट ऑफ 10च असतात ते. लग्नावर कसं पोचलं हेच मला आता जे विशेष वाटतं, पण झालं तसं. 10 out of 10. कारण त्यांची जोडी बनताना काय डोक्याला ताप झाला ते आम्हाला माहिती आहे. आणि यांच्या हरकती बघितल्यावर असं वाटतं देवाने शेवटचं पीस बनवून म्हणावं एकदा पृथ्वी तलावर, माझ्या डोक्याला ताप नको असं सांगितलेलं आहे. खूपच फिल्मी होतं ना. 10 पैकी 10, कारण ही जोडी अशी बंधने नाही मेड फॉर इच अदर. पॉईंट
डेडलिफ्ट मारून मारून लोअर बॅक एवढी स्ट्रॉंग झाली आहे, सकाळी येताना मी पाय घसरून पडलो, जोरात आपटलं, पण अजून मला काय झालेलं नाही. खरंच हा अद्वैत सरांचं पण एक प्रमोशन की हा खरंच त्यांच्यामुळे तुम्ही video खरंच बघत तर असाल तर FAT join करा. हा खरंच FAT जॉईन करा. आय थिंक एक 52ची लोक होती कल्याणवरून आणि आम्ही थांबलो होतो. तर त्या दिवशी तो रत्नागिरीवरून सोडायला आला होता मला घरी आणि मी त्याला विचारलं की काय काय सांगू आता घरी, तू कोण आहेस? तर तो बोलतो मग सांग की आपण लग्नाच्या प्लॅनमध्ये आहोत म्हणून. तर हे सगळं असं झालं आणि अगदीच म्हणजे खूपच क्यूट होतं ना एकदम. जर नेचर इतकं वेगळं आहे ना सगळ्यांपेक्षा की ती कोणाशीही बोलायला लागली ना तरी ती जेलप होते पटकन. आणि त्याच्यामुळे आता माझा पण नेचर तसं व्हायला लागलं हळूहळू, कारण मी खूप इंट्रोवर्ट होतो. मी आत्ता बोलायला लागलो आहे. माझ्या मित्राचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता बिग बॉस मराठीचा, आणि त्या ग्रुपमध्ये आमची ओळख झाली. त्याच्यानंतर बोलता बोलता मला असं कळलं की मेकअप आर्टिस्ट आहे. सो माझं एक गाण्याचं शूट होतं, मी त्या शूटसाठी हिला विचारलं की तू मेकअप करशील का. तिथून मग ओळख चांगली वाढली, मग हळूहळू प्रेम झालं. आणि त्यावेळेला ॲक्च्युली मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नव्हते, मी जस्ट असंच मेकअप करायचे. पण त्या शूटनंतर मी खूप सिरियसली घेतलं या प्रोफेशनला आणि मी ॲक्च्युली विवेकमुळे या प्रोफेशनमध्ये एंटर झाले आणि मी आता प्रोफेशनल ब्रायडल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. सो थँक्स. दुनिया दीवानी इश्क न जाने, दिल तो बस दिल को पहचाने, नैनों से नैना टकराए, न जाने क्या ढूंढे अखियां, कैसे तुम्हें ये समझाए, न जाने क्या ढूंढे अखियां. सुखी राहावं, सगळ्यात मिसळून राहावं, सुखी संसार करावा. आई वडिलांचं जोपर्यंत होतं तोपर्यंत झालं. आता जबाबदारी आता वाढलेली आहे, जबाबदारीनुसार वागलं पाहिजे. दोघांनी मिळून संसार नीटनेटका व्यवस्थित करावा.